मी यज्ञा, वय 34 वर्ष, मुंबईच्या छोट्याशा 1 BHK फ्लॅटमध्ये एकटीच राहत होते. 3 वर्षापूर्वी एका भीषण अपघातात माझ्या पतीचे निधन झाले आणि त्यांनी माझे आयुष्य अगदी नीरस झाले. सकाळी उठणे, ऑफिसला जाणे, संध्याकाळी घरी येणे, जेवण करणे आणि झोपणे हे सगळे एखाद्या यंत्रासारखे चालू होते. कधी कधी रात्री अंथरुणात पडल्यावर मनात विचार यायचा की अजून किती दिवस असे एकटे जगायचे. गावी राहणाऱ्या आईवडिलांना माझी खूप काळजी वाटायची. त्यांनी मला वारंवार सांगितले, अग्ना, घरात एकदा मदनीस ठेव, स्वयंपाक आणि साफसफाईचे काम होईल तर तुला घरात कोणाचा आधार वाटेल. मी सुरुवातीला नकार दिला. आई, मला कोणाची गरज नाही. पण सत्य हे होते की तो एकटेपणा हळूहळू आतून पोखरत होता. शेवटी एक दिवस होकार दिला. आईने गावाकडून एक मुलगा पाठवला. त्याचं नाव सुमित, वय अंदाजे 25-26 वर्ष. तो घरी आला तेव्हा मी दार उघडले. सुमित उंच, सडपातळ आणि शांत डोळ्याचा मुलगा होता. अंगात साधा स्वच्छ शर्ट आणि पॅन्ट घातलेला तो हात जोडून म्हणाला, नमस्कार मॅडम, मी सुमित, तुमच्या आईने पाठवले आहे. आत ये, मी म्हणाले. त्याचा आवाज खोल आणि विश्वासार्ह वाटला. मी त्याला छोट्याशा गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था दाखवली आणि घरातील नियम समजावले. रोज सकाळी चहा नाश्ता तयार करायचा, दुपारी आणि रात्रीचे जेवण, तसेच घर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी असेल. मी ऑफिसला जात असल्यामुळे मला सगळे काम वेळेवर हवे. तो मला मान हलवून म्हणाला, जी मॅडम, मी लक्षपूर्वक देईन. पहिल्या 2-3 दिवसात फारसा बोलायचा नाही, फक्त आपले काम करायचा. सकाळी मी उठायच्या आधी चहा आणि नाश्ता तयार असायचा. मी ऑफिसला निघताना तो दारापर्यंत यायचा आणि म्हणायचा, मॅडम, काळजी घ्या. मी फक्त हसून होकार द्यायची. पण हळूहळू त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींनी माझे लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली होती. एकदा मी पावसात पूर्ण भिजून घरी आले. थंडीने ओझे अंग कापत होते. दार उघडता सुमित जाऊन एक उबदा टॉवेल आणून दिला. मॅडम, हे घ्या, आधी डोके पुसून घ्या, गरम चहा तयार आहे, असं म्हणत त्याने चहाचा कप माझ्या हातात दिला. त्याचे हात मजबूत पण नाजूक होते. मी चहा घेताना त्याच्याकडे एकटाक पाहत राहिले. कितीतरी दिवसांनी कोणाच्या हातून अशा प्रेमाने चहा मिळाला होता. रात्री झोपताना मनात विचार यायचा, अनघा, हे काय चाललंय? तो फक्त एक नोकर आहे, पण तरीही त्याची ती काळजी मनाला एक वेगळाच दिलासा देऊन जात होती. दुसऱ्या आठवड्यापासून तो जरा जास्त बोलायला लागला. आज मी ताजी भाजी आणली आहे, तुम्हाला आवडेल का? किंवा तुम्ही खूप काम करता, थोडे आराम करत जा. त्यांचे बोलणे गावाकडेचे सोपे, प्रामाणिक होते. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून रडत रडत घरी आले. कामात चूक झाल्यामुळे बॉसने सगळ्यांसमोर मला खूप ओरडले होते. दार उघडताच सुमितने माझे रडवेळे डोळे पाहिले आणि त्याचा चेहरा लगेच काळजीने व्याकुळ झाला. मॅडम, काय झाले? बसा ना, असे म्हणत त्याने पाण्याचा ग्लास आणला आणि तो माझ्या शेजारी उभा राहिला. मी काही बोलले नाही, पण शांतपणे म्हणाला, एकटे राहणे खूप कठीण असते, मी समजू शकतो. तुम्ही रडू नका, सगळं ठीक होईल. त्याचे ते दिलासादायक शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी त्याला मनातील सगळी खंत सांगितली. पतीची आठवण, आयुष्यातील रिकामेपण आणि ऑफिसचा ताण. तो शांतपणे सगळे ऐकत होता. त्याने कुठेही व्यत्यय आणला नाही. शेवटी तो म्हणाला, मॅडम, आता इथे आहे ना, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळेन. त्याच्या आवाजातील काळजी पाहून मला पहिल्यांदा जाणीव झाली, हा मुलगा फक्त नोकर नाही, तर एक चांगला मित्र बनू शकतो. त्या रात्री मला नीट झोप लागली नाही. मनात सुमितचा चेहरा, त्याची काळजी आणि त्याचे शब्द सतत फिरत होते. मी स्वतःलाच विचारले, मी एकटी आहे म्हणून मला हे सगळे असे वाटते आहे की मनात काहीतरी वेगळं सुरू आहे? सकाळी उठल्यावर मी त्याच्याशी नेहमीसारखं वागण्याचा प्रयत्न केला, पण मनात एक हलकीशी ऊब जाणवत होती. दिवस जात होते आणि सुमित आता घराचा एक महत्त्वाचा भाग बनला होता.
सकाळी तो माझ्यासाठी वेगवेगळे नाश्ते करायचा. कधी पोहे, कधी उपमा, तर कधी स्पेशल चिवडा. मॅडम, तुम्हाला हे आवडेल ना, असे विचारायचा. मी होकार देताना त्याचे हसणे पाहून माझे मन हलके व्हायचे. रविवारी आम्ही बराच वेळ गप्पा मारायचो. तो आपल्या गावची, शेतीची, कुटुंबाची कहाणी सांगायचा. मला गावी जाऊन शेती करायची आहे, पण सध्या पैशाची सोय नाही म्हणून मी इथे शहरात, असे तो सांगायचा. मीही त्याला आयुष्याबद्दल सांगायचे. हसत खेळत वेळ कसा निघून जायचा ते समजायचेच नाही. त्याच्या बोलण्यात एक वेगळेच आकर्षण होते. त्याचे डोळे माझ्याकडे पाहताना एक वेगळीच गंभीरता दाखवायचे. एकदा घरात खूप थंडी जाणवत होती. त्याने आपला स्वेटर काढून माझ्या खांद्यावर टाकला. मॅडम, थंडी लागेल, हे घ्या ना. त्याच्या स्वेटरची ऊब मला जाणवली आणि त्या क्षणी प्रेमाची एक हलकी लहर उठली. मी लगेच स्वतःला सावरले. अनघा, हे काय विचार करतेस तू? पण एकटेपणा वर्षानुवर्ष सहन केल्यानंतर अशा गोष्टी मनाला खूप मोठ्या वाटू लागतात. दिवसेंदिवस स्मित आणि माझ्यातील जवळीक वाढत होत गेली. आता आम्ही फक्त नोकर आणि मालकीण राहिलो नव्हतो, तर आमच्या आयुष्यात एक गोड मैत्री निर्माण झाली होती. सकाळी उठल्यावर त्याचा हसरा चेहरा पाहून माझा दिवस सुरू व्हायचा. तो चहा घेऊन यायचा आणि हसत म्हणायचा, अनघाती, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. मी लाजून हसायची आणि म्हणायची, तूही छान दिसतोस मी. ऑफिसमध्ये असतानाही मला त्याचीच आठवण यायची. संध्याकाळी घरी परतताना माझी पावले आपोआप जलद पडायची. दार उघडताच तो आनंदाने स्वागत करायचा. मी एकदा खूप थकले होते, तेव्हा त्याने स्वतःचे माझे शूज काढले आणि मला दी म्हणून बेडवर बसा, मी तुमचे पाय दाबून देतो. मी सुरुवातीला विरोध केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्याने हळूहळू माझे पाय दाबले. त्याच्या हाताच्या स्पर्शाने एक वेगळी शांतता मिळाली. सुमित, तू नसताना तर माझे काय झाले असते? मी हळूच म्हणाले. तो थांबला. माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही. त्यांच्या शब्दांनी माझे हृदय भरून आले. मी त्याच्या हातावर हात ठेवला. त्या शांततेतही आमच्यात खूप काही बोलले गेले होते. एका संध्याकाळी आम्ही बाल्कनीत बसलो होतो. हवेत हलकासा गारवा होता. सुमितने माझ्या शेजारी बसत विचारले, दी, तुम्हाला कधी एकटेपणाची भीती वाटते का? मी खरे सांगून टाकले, खूप वाटते सुमित, पण तू आल्यापासून ती भीती कमी झाली आहे. तो हसला आणि त्याने माझा हात हातात घेतला. आमचे बोटामध्ये गुंतले. अनघा, मला आता तुमच्याशिवाय काही सुचत नाही, तो अत्यंत भावूक होऊन म्हणाला. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होते. मीही मनातील भावना लपवू शकले नाही. सुमित, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळे बदल झाले आहे. तुझी काळजी, तुझे हसणे मला तुझ्याकडे आकर्षित करत आहे. आमच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. त्याने मला हळूच जवळ ओढले आणि माझ्या कपाळावर एक नाजून ओठ टेकवले. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, तो कुजबुजला. मी त्याच्या छातीवर डोके टेकवले. त्या रात्री आमचे नाते नोकर मालकीनी पलीकडे जाऊन एक पवित्र प्रेमात बदलले. दिवसामागे दिवस जात होते आणि अचानक प्रेम अधिक दृढ होत होते. आता आम्ही एकत्र बाहेर फिरायला जाऊ लागलो. एकदा आम्ही समुद्र किनाऱ्यावर गेलो असता लाटांकडे पाहत सुमित म्हणाला, अनघा, या लाटासारखे आपले प्रेमही कधी संपणार नाही. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून हसले. आम्ही भविष्याची स्वप्ने रंगवू लागलो. गावाकडे जाऊन एक छोटेसं घर बांधायचं, शेती करायची आणि सुखाचा संसार करायचा. एके रविवारी सुमित घरात मेणबत्त्या लावून एक सुंदर रोमॅन्टिक वातावरण तयार केले होते. त्याने माझ्या आवडीचे जेवण बनवले होते. आम्ही जेवायला बसलो तेव्हा त्याने माझा हात हातात घेतला आणि अत्यंत आदराने विचारले, अनघा, तू माझ्याशी लग्न करून आयुष्यभर माझी जोडीदार बनशील का? ते ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. मी न थांबता म्हणाले, हो सुमित, मी तयार आहे. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. माझा वर्षानुवर्षाचा एकटेपणा आता पूर्णपणे संपला होता. सुमितच्या रूपाने मला खरा जोडीदार आणि आयुष्याचा आधार मिळाला होता. आता आम्हाला भविष्याची कोणतीही भीती वाटत नव्हती,
कारण आम्ही दोघे एकमेकांच्या साथीने एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार होतो. लग्न ठरल्यानंतर आमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली होती. आम्ही दोघांनी कोर्टात अत्यंत साधेपणे लग्न केले. माझ्या आईवडिलांनी सुमितला मनापासून स्वीकारले होते आणि सुमितच्या घरच्यांनीही आमचे हे नाते मान्य केले होते. लग्नानंतर सुमित आता माझ्या घरचा नोकर राहिला नव्हता, तर तो एका घरचा हक्काचा मालक आणि माझ्या आयुष्याचा सर्वस्व बनला होता. सुरुवातीचे काही महिने मुंबईतच खूप आनंदात गेले. मी ऑफिसला जायचे आणि सुमित घराची काळजी घ्यायचा. पण सुमित खरे स्वप्न मातीत राबायचे होते हे मी कधीच विसरले नव्हते. त्याला गावाकडे जाऊन आधुनिक पद्धतीने शेती करायची होती. एक दिवस रात्री जेवताना मी स्वतःच हा विषय काढला. सुमित, आपल्याकडे थोडे पैसे जमा झाले आहेत. तू नेहमी गावी जाऊन शेती करण्याबद्दल बोलायचंस ना, मग आता आपण गावी जायचे का? माझे शब्द ऐकून सुमितच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. तो म्हणाला, अनघा, पण तुझ्या ऑफिसचं काय? तू एवढ्या मोठ्या शहरात राहिली आहेस, तुला गावात जमणार का? मी त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणाले, जिथे तू आहेस तिथे माझे जग आहे. आणि आता तंत्रज्ञान खूप वाढत गेले आहे. मी गावातूनच वर्क फ्रॉम करू शकते. माझ्या निर्णयाने सुमित भावूक झाला. त्यानंतर 2 महिन्यात आम्ही मुंबईच्या फ्लॅट भाड्याने दिला आणि सर्व सामान घेऊन सुमितच्या गावी आलो. सुमितचे गाव खूप सुंदर होते. हळवी माती, हिरवीगार शेतं आणि संत वाहणारी नदी. तिथे आल्यावर सुमितने त्याच्या वाटणीच्या जमिनीवर काम करायला सुरुवात केली. त्याने पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीकडे म्हणजे ड्रिप इरिगेशन आणि सेंद्रिय शेती करायचे ठरवले. सुरुवातीला काही दिवस माझ्यासाठी थोडे कठीण होते. शहरात राहून AC मध्ये काम करण्याची सवय होती, त्यामुळे गावात उन्हाचा त्रास व्हायचा. पण सुमित माझी खूप काळजी घ्यायचा. मी घरात लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत असताना तो शेतातून माझ्यासाठी ताजी फळे, कडुनिंबाचा थंड रस घेऊन यायचा. संध्याकाळी काम संपून मीही शेताच्या बांधावर जायचे. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात सुमितला शेतात काम करताना पाहणे हा माझ्यासाठी जगातील सुंदर अनुभव होता. 1 वर्ष बघता बघता निघून गेले. सुमितच्या कष्टाला यश आले होते. आमच्या शेतात उत्तम प्रतीची फळे, भाज्या पिकू लागल्या होत्या, ज्यांचा शहरात खूप मोठी मागणी होती. सुमित आता गावातील इतर तरुणांनाही आधुनिक शेतीचे धडे देऊ लागला होता. गावात आता त्याच्या केवळ एक शेतकरी म्हणून नाही, तर एक मार्गदर्शक म्हणून आदराने स्थान मिळाले होते. एक रविवारी संध्याकाळी आम्ही दोघे आमच्या शेतातील एका मोठ्या झाडाखाली बसलो होतो. सुमितने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अनघा, आज आपण जे काही उभे केले आहे ते फक्त तुझ्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी आजही कोणाच्या घरी नोकरी करत असतो. मी त्याच्या छातीवर डोके टेकवले आणि म्हणाले, आणि सुमित, तू जर माझ्या आयुष्यात आला नसतास तर मी आजही मुंबईच्या बंद फ्लॅटमध्ये एकटेपणाच्या अंधारात जगत राहिले असते. तू मला फक्त आधार दिला नाहीस तर जगायला शिकवले. आम्ही दोघे शांतपणे समोर पसरलेल्या हिरव्यागार शेताकडे पाहत राहिलो. हवेची एक सुखद झुळूक आली आणि आमच्या चेहऱ्यावर स्पर्श करून गेली. माझ्या आयुष्यातील तो जुना एकटेपणा आता कायमचा संपला होता आणि त्याची जागा एका समृद्ध आणि आनंदी समाधानी संसाराने घेतली होती. सुमित आणि माझी कहाणी केवळ एक नोकर आणि मालकिणीची राहिली नव्हती, तर 2 वेगवेगळ्या जगातील 2 मनांच्या एका सुंदर मिलाफाची यशोगाथा बनली. गावाकडचा तो सुखी संसार एखाद्या स्वप्नासारखा चालला होता. शेतातील पिके डोलत होती आणि आमचे घर आनंदाने रसून गेले होते. पण निसर्गाचा एक नियम आहे, कधी कधी सर्वात शांत असणारी रात्रच सर्वात मोठ्या वादळाची पूर्वकल्पना असते. माझ्या आयुष्यातही तसेच काहीसे घडणार होते. त्याची सुरुवात एका पावसाळी रात्री झाली. सुमित बाजारातून खते आणि बियाणे आणण्यासाठी शेजारच्या तालुक्यात गेला होता. खूप पाऊस असल्यामुळे त्याला यायला उशीर होणार होता. मी घरात एकटीच लॅपटॉपवर माझे ऑफिसचे काम करत बसले होते. अचानक रात्रीच्या सुमारास दारावर थाप. यावेळी कोण असेल असा विचार करत मी दार उघडले. समोर गावातील पोस्टमन उभा होता. त्याच्या हातात एक जुने
थोडे चुरगाळलेले पार्सल होते. मॅडम, सुमित भाऊचं एक पार्सल आलं आहे. खूप जुना पत्ता होता, त्यामुळे हुडकायला वेळ लागला, असे म्हणून त्याने पार्सल माझ्या हातात दिले आणि तो निघून गेला. पार्सलवर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते, फक्त सुमित आणि मुंबईचा एक जुना पत्ता होता. मी उत्सुकतेपोटी पार्सल उघडले. आत काही जुनी कागदपत्रे आणि एक डायरी होती. सुमितची डायरी. मला आश्चर्य वाटले, कारण सुमितने कधीच डायरी लिहिण्याबद्दल मला सांगितले नव्हते. मी कुतूहलाने डायरीचे पाने उलटू लागले. सुरुवातीला काही गावाकडच्या गोष्टी, हिशोब होते, पण जशी जशी मधली पाने वाचू लागले तसा माझ्या अंगावर काटा आला. डायरीच्या एका पानावर लाल शाईने मोठे गोल केले होते आणि त्यात 2 नावे लिहिली होती. माझे जुने नाव अघना आणि माझ्या दिवंगत पतीचे नाव. त्याच्या खाली एक विशिष्ट तारखेची नोंद होती. 3 वर्षापूर्वी 30 तारीख, ज्या दिवशी माझ्या पतीचा कार अपघातात मृत्यू झाला होता. माझे हात थरथरू लागले. मी पुढे वाचू लागले. तिथे सुमितचा हस्ताक्षर. शहरात काम शोधण्यासाठी हे फक्त निमित्त आहे. अनघाच्या जवळ जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. जे मुंबईत अपूर्ण राहिले ते गावात पूर्ण करावे लागेल. तिला वाटतंय की मी अपघाताने तिच्या आयुष्यात आलो, पण त्यानंतर 2 पाने फाडलेली होती. माझ्या डोक्यातील विचार चक्रावून गेले. सुमित माझ्या पतीला ओळखत होता. सुमितच्या आमच्या आयुष्यात अपघाताने आला नव्हता, तर तो एक सुनियोजित कट होता. पण का? तो माझ्याशी इतक्या प्रेमाने का वागला? त्याच वेळी बाहेर विजांचा कडाट झाला आणि घराची वीज अचानक गुल झाली. संपूर्ण घर गडद अंधार पसरला. माझ्या छातीत धडधड वाढली होती. मी हातातील डायरी घट्ट पकडून सोफ्यावर उठले. तेवढ्यात मागून थंड आणि शांत आवाज आला. अघना, अंधारात काय वाचत आहे? मी दचकून मागे पाहिले. घराचे मुख्य दरवाजा बंदच होते. पण मग सुमित आत कधी आला? सुमित खिडकीजवळ उभा होता. विजेच्या एका लखलखाटात मला त्याचा चेहरा दिसला. त्या चेहऱ्यावर ते नेहमी साधे आणि प्रामाणिक हसू नव्हते, तर गूढ आणि भयान शांतता होती. त्याच्या हातात पावसाच्या पाण्याचे थेंब टपकत असल्याने एक जुनी लोखंडी चावी होती. सुमित, तू कधी आलास आणि हे काय आहे? मी थरथरत्या आवाजात डायरीकडे बोट दाखवत विचारले. सुमित हळूहळू माझ्या दिशेने सरकू लागला. त्याचा प्रत्येक पाऊल माझ्या हृदयाची धडधडी वाढवत होता. तो अगदी माझ्या जवळ आला. त्याने माझ्या हातातील डायरी हळूच काढून घेतली आणि म्हणाला, काही गोष्टी भूतकाळातच राहिल्या चांगल्या असतात अनघा. तू काही डायरी उघडायला नको होती. तू कोण आहेस सुमित? आणि माझ्या पतीच्या अपघाताशी तुझा काय संबंध आहे? मी भीतीने आणि रागाने ओरडले. सुमितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे डोळे अधिकच गंभीर झाले. तो खिडकीबाहेर पाहत शांतपणे म्हणाला, 3 वर्षापूर्वी त्या हायवेवर जो अपघात झाला तो एक अपघात नव्हता अनघा. तो एक मर्डर होता. आणि तो खून मी केला नव्हता, तर तो मी रोखण्याचा प्रयत्न करत होतो. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन खिळली. सुमित पुढे म्हणाला, तुझ्या पतीचा शत्रू दुसरा कोणी नसून तुझ्या अगदी जवळचा व्यक्ती आहे, ज्याने मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला. मी तुझ्या घरात नोकर म्हणून आलो, ते तुझ्यावर प्रेम करायला नाही, तर तुला धोक्यापासून वाचवायला. कारण तो माणूस अजूनही तुझ्यावर मागावर आहे आणि आज रात्री तो गावात पोहोचला आहे. तेवढ्यात आमच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी बाहेरून कोणीतरी जोरात हलवू लागले. बाहेरून एक अनोळखी आणि जड आवाज आला, सुमित, दार उघड. मला माहीत आहे तू अनघा आतच आहात. सुमितने लगेच माझा हात पकडला. त्याचे हात पूर्वीसारखेच उबदार होते, पण आता त्यात वेगळीच भीती आणि संरक्षक होते. तो माझ्याकडे पाहत कुजबुजला, अनघा, आता तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण खेळ आता सुरू झाला आहे. आता अनघासमोर कोणतेही सत्य येणार. बाहेर उभा असलेला तिसरा माणूस कोण, हे जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग पाहावा लागेल. हा सस्पेन्स तुम्हाला कसा वाटला? दारावर पडणाऱ्या त्या भीषण थापा आणि बाहेरून येणारा जड आवाज ऐकून माझ्या हृदयाची घशाशी आले. सुमित तात्काळ माझा हात पकडला आणि मला मागच्या स्वयंपाकघराच्या दिशेने ओढले. अनघा, शांत राहा, घाबरू नकोस, सुमित अत्यंत सावध आवाजात म्हणाला. सुमित, बाहेर कोण आहे? आणि
तू म्हणालास की माझ्या पतीचा अपघात झाला नव्हता. मग नक्की काय घडले होते? मी भीतीने थरथरत विचारले. सुमित खिडकीबाहेर नजर ठेवत झपाट्याने बोलायला सुरुवात केली. अनघा, 3 वर्षापूर्वी तुझ्या पतीचे म्हणजे अविनाशचे कंपनीत एक मोठे आर्थिक घोटाळा झाला होता. अविनाशला समजले होते की त्याचा पार्टनर आणि तुझा मानलेला भाऊ दिग्विजय हाच त्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. अविनाश त्या रात्री दिग्विजय विरुद्धचे सगळे पुरावे घेऊन पोलिसात जाणार होता. पण दिग्विजयने हायवेवर अविनाशच्या कारचा अपघात घडवून आणला. हे ऐकून मला धक्काच बसला. दिग्विजय, ज्याला मी माझा भाऊ मानत आले होते, ज्याने अविनाशच्या मृत्यूनंतर मला धीर दिला होता, तोच अविनाशचा मारेकरी होता. पण यात तू कुठे येतोस स्मित? मी विचारलं. मी त्या रात्री हायवेवर एका ढाब्यावर काम करत होतो, सुमितने खुलासा केला. मी तो अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. दिग्विजयच्या माणसांनी अविनाशची कार दरीत ढकलली होती. मी पोलिसांत साक्ष द्यायला निघालो होतो, पण दिग्विजयने मला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली आणि माझ्या गाडगुल्ल्या कुटुंबात संपवण्याची भीती घातली. मी तिथून पळून गेलो, पण मला पश्चाताप होत होता. जेव्हा मला समजले की दिग्विजय आता तुझी मालमत्ता बळकावण्यासाठी, तुला संपवण्यासाठी तुझ्यावर पाळत ठेवून आहे, तेव्हा मी तुझ्या आईवडिलांच्या संपर्कात आलो. एका विश्वासू ओळखीच्या माध्यमातून मी तुझ्या घरात नोकर म्हणून आलो, जेणेकरून तुझ्यावर 24 तास लक्ष ठेवून रक्षण करू शकेन. तेवढ्यात एका मोठ्या आवाजासह आमच्या घराचे मुख्य दरवाजे तुटले. अंधारातून टॉर्चचा प्रकाश टाकत 3 माणसे आत आली. त्या प्रकाशाच्या मागे ज्याचा चेहरा चमकला तो दुसरा तिसरा नसून दिग्विजय होता. त्याच्या हातात बंदूक होती. वा सुमित, खूप छान कथा सांगितलीस. दिग्विजय क्रूरपणे हसत म्हणाला. अनघा, हा तुझा नोकर खूप हुशार निघाला. मी 3 वर्षे शोधत होतो की अविनाशचा मृत्यूचा एकमेव साक्षीदार कुठे लपलाय, आणि तो थेट तुझ्याच घरात तुझा नवरा बनून बसलाय. दिग्विजय, तू अविनाशला मारलंस. माझ्या डोळ्यातून अश्रू आणि रागाने एकत्र बाहेर पडले. हो, मारलं, कारण तो माझ्या मार्गात येत होता. आणि आज तू आणि हा सुमित दोघेही संपणार आहात. सुमितच्या डायरीसह अविनाशचे सगळे पुरावे इथेच जाळून खाक होतील. गावात रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं जगाला वाटेल. दिग्विजयचा बंदुकीचा घोडा उडत म्हटले. दिग्विजय सुमितवर गोळी झाडण्याचा हात वर केला. तेवढ्या सुमितने लॅपटॉप टेबल दिग्विजयच्या दिशेने जोरात भिरकावला. बंदूक दिग्विजयच्या हातातून सुटली. सुमितने जीवाची पर्वा न करता दिग्विजयच्या माणसावर छेप घेतली. घरात अंधारातच हाणामारी सुरू झाली. अनघा, पळ, बाहेर निघ, सुमित ओरडला. पण मी पळणार नव्हते. माझ्या मनात आता भीतीची जागा एका रणरागिणीने घेतली होती. मी बाजूला पडलेली लोखंडी फुकणी हातात घेतली आणि मागून येणाऱ्या दिग्विजयसारख्या माणसाच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. तो खाली कोसळला. तेवढ्यात बाहेर अचानक लाल निळ्या रंगाच्या दिव्यांचा प्रकाश चमकला आणि सायरनचा आवाज गुंजला. पोलिसांच्या गाड्या आमच्या अंगणात येऊन थांबल्या. पोलीस इन्स्पेक्टर फौज पाट्यासह घरात घुसले आणि त्यांनी दिग्विजय व त्याच्या माणसांना जागीच पकडले. मी थक्क होऊन पाहिले. सुमित हळूच खिशातून चालू असलेला मोबाईल बाहेर काढला. अनघा, दिग्विजयने गावात पाऊल ठेवताच मला माझ्या मित्रांनी फोन आला होता. मी घरात येण्यापूर्वीच पोलिसांना गुप्त माहिती देऊन इथे बोलवले होते. आणि दिग्विजय आता काही कबुली दिली. ही सगळी या फोनवर पोलीस स्टेशनमध्ये लाईव्ह ऐकली जात होती. दिग्विजयचा पोलीस ओढत घेऊन गेले. त्याला कायमचा संपवला होता. घरातील अंधार दूर झाला होता आणि बाहेर पहाटेचे कोवळे प्रकाश पडू लागले होते. मी सुमितकडे पाहिले. त्याच्या हातात थोडी दुखापत झाली होती. मी धावत जाऊन घरातून त्याला घट्ट मिठी मारली. सुमित, आता तू नोकर म्हणून आलास, मित्र बनलास, पती झालास आणि आज माझा रक्षक बनून माझ्या पतीचे न्याय मिळवून दिलास. माझे डोळे भरून आले. सुमितने माझ्या कपाळावर हलकेचे ओठ टेकवले आणि म्हणाला, अनघा, भूतकाळातील सावल्या आता संपल्या आहेत. आता आपल्या आयुष्यात फक्त सत्याची आणि सुखाचा प्रकाश असेल. आमच्या कथेतील सस्पेन्स संपला. त्या जागी खऱ्या, सुरक्षित आणि
अथांग प्रेमाची नवी पहाट सुरू झाली.